सर्वप्रथम सगळ्यांना जय ज्योती, जय क्रांती, जय सावता। मी सौ विशाखा अजय यवतकर, यवतमाळ, सर व्यवस्थापक, सावित्री शक्तीपीठ, पुणे, महाराष्ट्र। आपणा सर्वांनाच माहिती आहे, नुकताच सावित्री शक्तीपीठाला 2 पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे। खरोखरच हा योग म्हणजे अतिशय अभिनंदनीय, कौतुकास्पद म्हणावा लागेल, आणि तेही गुरु शिष्याची परंपरा असलेल्या जयंती दिनी सावित्री शक्तीपीठाला या दोन्हीही पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे। सर्वप्रथम संपूर्ण सावित्री शक्तीपीठ परिवाराचे मी मनस्वी खूप 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 अभिनंदन करते आणि माझ्या थोडक्यात मनोगताला सुरुवात करते। गुरु शिष्याच्या समता पुरस्काराने आम्हा सावित्रीच्या लेकींचा सन्मान नसून तो फुले दाम्पत्य विचारांचाच सन्मान होय। सन्मान व पुरस्कार हे कायम उत्साह व सहभाग वाढविणारे असून कायम नव्याने कार्य करण्याची प्रेरणा देत असतात। शक्तीपीठाला मिळालेल्या 2 पुरस्कारांनी सावित्रीच्या लेकींचा आनंद अगदी द्विगुणित झालाय। सावित्री शक्तीपीठाला यावर्षी 2 पुरस्कार मिळालेत आणि तेही वेगवेगळ्या 2 भूमीतून मिळालेत। कोणताही सन्मान व पुरस्कार हे व्यक्ती व संघटनेत काम करणाऱ्यांचा उत्साह वाढविणारे असतात। याची प्रचिती आपल्या सावित्रीच्या लेकींमध्ये जाणवलेल्या बदलातून नक्कीच दिसून येते। आज सावित्री शक्तीपीठाकडे समाज वेगळ्या अर्थाने बघू लागला आहे। त्यामुळे आज आम्ही कार्य करीत असताना समाजातील उद्योग, व्यापार व सामाजिक क्षेत्रातील विविध मान्यवर मंडळींचे सहकार्य आमच्या प्रती वाढत चालले आहे। आम्हा सावित्रीच्या लेकींच्या कलागुणांना प्रोत्साहित करून आपल्या महापुरुषांच्या विचारांवर चालणारी भावी पिढी घडावी म्हणून आमचे गुरुवर्य प्रबोधनकार माननीय अण्णासाहेब तथा दशरथ कुलधरण यांनी अभिनेत्री, लेखिका, कवयित्री, पत्रकार, डॉक्टर, साहित्यिक, प्राध्यापक, वकील, शिक्षक व गृहिणींचा सहभाग असलेली संघटनात्मक मजबूत टीम बांधणी म्हणजे आमचे सावित्री शक्तीपीठ होय। त्यांनी गाव, शहर, राज्य, देश, विदेश पातळीवर सुमारे 25,000 महिलांचे संघटन उभं करून 5 वर्षापूर्वी सावित्री शक्तीपीठाच्या माध्यमातून फुले दाम्पत्य विचारांची ज्योत नव्याने प्रज्वलित केली। आज 6व्या वर्षात ही ज्योत घरोघरी महाराष्ट्रातील अमाप बांधवांच्या घराघरात पोहोचून नवसमाज निर्मितीची उत्तम भूमिका बजावत आहे आणि आम्हा सावित्रीच्या लेकींचे फुले दाम्पत्यांचे प्रबोधनात्मक कार्य आपल्या कृतीतून धाडस व नेटाने मांडत आहोत आणि त्याची एकूणच फलश्रुती म्हणजे आज कधी नव्हे इतक्या उत्साहाने महात्मा फुले जयंती सर्वजण एकत्रित येऊन थाटामाटात साजरी करतानाचे आश्वासक चित्र सबंध राज्यभरात बघायला मिळत आहे। सावित्री शक्तीपीठाने आपल्या प्रबोधन कार्यातून व प्रत्यक्ष कृतीतून समाजास दाखवून दिले आहे की आम्ही सावित्रीच्या लेकी स्वतःचे व्यक्तिमत्व विकसित करून पर्यायाने समाज विकासाची दिशा बदलण्याच्या दृष्टीने अतिशय चांगले काम उभे करीत आहोत। यात सर्वोत्तम कार्याबद्दल मराठवाड्याची सांस्कृतिक राजधानी संभाजीनगर येथून अखिल भारतीय समता परिषदेचे अध्यक्ष आदरणीय सन्माननीय मनोज भाऊ घोडके यांच्या टीमने महात्मा फुले जयंती दिनी आम्हा सावित्रीच्या लेकींचे कौतुक करून शाबासकी दिली। त्याबद्दल आम्ही सर्व सावित्रीच्या लेकी त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो। प्रागतिक विचारांच्या महापुरुषांच्या विदर्भातील अमरावती जिल्ह्यातील देवमाळी परतवाडा येथील अखिल भारतीय बौद्ध महासंघ संलग्नित पंचशील महिला मंडळ यांनी सावित्रीच्या लेकींचे कार्य ग्रामीण भागापर्यंत पोहोचत असल्याबद्दल गेल्या 14 एप्रिलला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती दिनी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समता पुरस्काराने सावित्री शक्तीपीठाला सन्मानित केले आहे। तर सौ आदरणीय शीलाताई जयकुमार चर्जन यांना परतवाडा येथील संयुक्त जयंती निमित्ताने
व्यक्तिगतरित्या विशेष सावित्रीची लेक म्हणून देखील सन्मानित केले आहे। दोन्ही सन्मान हेच आम्हा सावित्रीच्या लेकींच्या कार्याची खरीखुरी पोहोच पावती म्हणावी लागेल। आपल्या संघटनेला एकाच वर्षात आणि एकाच महिन्यात राज्यातील 2 विभिन्न स्वाभाविक विभागात गुरु शिष्य परंपरेतील 2 महापुरुषांच्या जयंती दिनी आम्हा सावित्रीच्या लेकींच्या कार्याची दखल घेऊन आम्हा समता पुरस्काराने सन्मानित करून समाज मान्यता दिली। त्याबद्दल आम्ही वरील संस्था व त्यांच्या पदाधिकाऱ्यांचे अतिशय ऋणी आहोत। या प्रसंगी आमचे गुरुवर्य आदरणीय माननीय दशरथ कुलधरण अण्णासाहेब सावित्रीच्या लेकींच्या सन्मानाबद्दल सर्व सावित्रीच्या लेकींचे अभिनंदन करून सर्वांना त्यांच्या वतीने त्यांनी शुभेच्छा दिल्यात। याबाबत आमच्या भागातून आलेल्या प्रतिक्रिया बऱ्याच बोलक्या आहेत। काही प्रतिक्रिया आपणासमोर प्रस्तुत करते। आम्हा सावित्रीच्या लेकींच्या कार्यास प्रोत्साहन मिळून कार्यास गती येते आहे। सर्वच सावित्रीच्या लेकींचा सन्मान झाल्याने त्यांचा संघटनात्मक सहभाग वाढतो आहे। नवयुवती समाजकार्यात सहभागी होतात आहेत। सामाजिक कार्यात कार्यरत सर्व संघटनांनी आपल्या कार्याची दिशा बदलून आता उत्तम कार्य करीत आहेत। इतर अनेक संस्था, महिला मंडळे, सामाजिक संस्था या आपल्या कार्याचे अनुकरण देखील करीत आहेत। म्हणूनच आज आमचा सन्मान म्हणजे समाज कार्याची दिशा बदलणारा ठरला असल्याचे मत माननीय आदरणीय दशरथ कुलधरण सरांनी बोलून दाखविलेले आहे। असे सर्वत्र सर्व ठिकाणाहून पुरस्कार मिळाल्याबद्दल सावित्री शक्तिपीठावर आनंदाचा कौतुकाचा वर्षाव होतो आहे। माझ्या शब्दांना इथेच विराम देते आणि थांबते। पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह। तोपर्यंत जय ज्योती जय सावित्री। धन्यवाद।